हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण तिळगुळाच्या भातुकल्या तयार करणार आहोत। त्यासाठी तीळ घेतलेले आहेत, गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। आता आपण तीळ भाजून घेऊ गॅसवरती कढई ठेवून। हे पहा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आपण तीळ टाकून घेऊ। हे पहा, आपले तीळ भाजत आहे। आपल्याला गॅसची स्पीड एकदम कमी ठेवायची आहे। फुल गॅसवर तीळ नाही भाजायचे। मकर संक्रांती स्पेशल ही आपली चौथी रेसिपी आहे। आपल्याला तिळगुळापासून भातुकल्या तयार करायच्या आहे। ह्या भातुकल्या आपण हळदी कुंकासाठी, शोसाठी पण ठेवू शकतो किंवा घरामध्ये डेकोरेशन म्हणून सुद्धा खूप चांगल्या वाटतात। हे पहा, आपले तीळ भाजलेले आहेत। आता आपण हे तीळ काढून घेऊत। हे पहा, तीळ काढून घेतलेले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे, ते चाळणीनं गाळून घेऊत। हे पहा, आपण चाळणीनं गाळून घेतलेलं आहे। पोहे कायच्या चमच्यानं आपण तूप याच्यामध्ये टाकून देऊ। हे पहा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे पहा, गॅस बंद करून घेतलेलं आहे। आता आपण थोडे थोडे तीळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये। मिक्स करून घेऊ। तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण भातुकल्या तयार करून घेऊत। हे पहा, मिश्रण साधारण गरम आहे। गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। एक छोटंसं ताट तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पाटा तयार करायचा आहे। आपण सर्व भातुकल्या तयार करून घेऊत, कारण माझ्याकडं कॅमेरा धरायला कोणी नाही। एका हातानं होत नसल्यानं मी भातुकल्या तयार झाल्यानंतर दाखवते। हे पहा, आपण संक्रांतीच्या शेवसाठी वस्तू तयार करून घेतलेल्या आहे। ताट तयार करून घेतलेलं आहे। वाटी, महादेवाची पिंड, पाटा, वरवटा, खलबत्ता आणि सूप, अशा 6 वस्तू आपण तयार करून घेतलेल्या आहेत।
व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कुठून नाही, कोण्या शहरातून, कोण्या गावातून, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.